वाहन चालकांनी नियमांचे पालन केले नसल्यास त्यांना वाहतूक पोलीस शाखेच्या माध्यमातून ऑनलाईन दंड दिला जातो। अशात आपल्याला खरोखरच मिळालेला दंड हा योग्य आहे की अयोग्य याचा आपण आता महा ट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून योग्य तपासणी करू शकता। मात्र एका वाहन चालकाने या ॲपचा वापर करून खोटी माहिती दिल्याने त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एप्रिल 2019 पासून वन स्टेट वन ई चालन प्रकल्प अंमलात करण्यात आला आहे। वाहतूक नियमांचे पालन न केल्यास वाहन चालकाविरुद्ध ई चलन म्हणजेच दंडात्मक कारवाई करण्यात येत असते। वाहन चालकांना आपल्याला खरोखरच वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या ई चालन योग्य आहे की अयोग्य याची तपासणी करण्याकरिता आपल्याकरिता महा ट्रॅफिक ॲपची सोय उपलब्ध झाली आहे। आपल्याला ई चालन चुकीचे दिल्याची आपल्याला खात्री वाटत असेल तर आपण महा ट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा तक्रार करू शकता। मात्र दर्यापूर तालुक्यात राहणारे एका वाहन चालकाने या ॲपचा दुरुपयोग केल्याने त्याच्या विरोधात गाडगेनगर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे। वाहन 4 चाकी असताना 4 चाकी वाहनांची चालन दुचाकी वाहनास असे खोटे नमूद करून रिमार्क या कॉलममध्ये अश्लील भाषेचा गैरवापर केलाय। शासकीय पोर्टलवर वाहन मालक यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत नोडल अधिकारी यांच्या आदेशावरनं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरनं वाहन मालक यांच्या विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे महा ट्रॅफिक ॲपवर खोटी माहिती व अश्लील भाषेचा वापर या बेकायदेशीर कृत्याकरिता त्यांच्या विरुद्ध कलम 296 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अशात आता वाहतूक विभाग अमरावती शाखेच्या वतीने सर्व वाहन चालकांना सूचित करण्यात आले आहे की ट्रॅफिक ॲपचा हा वापर सुविधेकरिता असून याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करावा। तसेच वाहन चालकांनी दंडात्मक कारवाई टाळण्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांनी केले आहेत।